शिंगणवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर। तर मित्रांनो मी गेलो होतो शिंगणवाडी या ठिकाणी बोहड्याच्या कार्यक्रमानिमित्त। तर परंपरागत आलेला हा नृत्य आदिवासी नृत्य तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघणार आहात। तर या व्हिडिओचा आनंद नक्कीच घ्या, कारण हा बोहडा कार्यक्रम दरवर्षी सालाप्रमाणे सादर केला जातो। तर नक्कीच हा संपूर्ण व्हिडिओ नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आता संध्याकाळचे जवळपास 6 वाजले आहे आणि मी राजूरच्या वरती माळेगावच्या तिथं आहे। म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। आपण चाललेला आहे शिंगणवाडी या ठिकाणी बोहड्याच्या कार्यक्रमानिमित्त। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। मित्रांनो हा रोड आहे अकोले गोटे रोड। तर याच रोडने आपल्याला जायचं आहे शिंगणवाडी या ठिकाणी। गाडी आहे चालू करूया आणि आता पुढील प्रवासाला सुरुवात करूया। मित्रांनो आता पोहोचलो आहे शिंगणवाडी या ठिकाणी। रात्रीचे जवळपास 9 वाजले आहे मित्रांनो। रस्त्याने थोडा हळूहळू आलो कारण पाऊस पण चालू होता। तर मित्रांनो या ठिकाणी बोहड्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि आपण थेट येऊन पोहोचलो आहे शिंगणवाडी या ठिकाणी। तर चला हा व्हिडिओ आहे तो तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघा। कंचा पात्र आहे सरस्वती नाट्य सरस्वतीचा म्हणजे तुमचा आता निघणार आहे का? हा निघणार आहे। हा त्याच्यात तुम्ही कोण कोण एकटाच हा का? हा म्हणजे तुमच्या एकट्याच पात्र आहे? एकट्याच पात्र। हा तर आता त्या सरस्वतीचा निघणार आहे। तर थोड्याशा तुम्ही इथलीच का? हा तर एक बोहड्या विषय काय माहिती सांगशाल का? बोहडा म्हणजे पारंपरिक आमच्या इथं शिंगणवाडीचा बोहडा दरवर्षी राहत। हा ना, म्हणजे किती वर्षापासून काय परंपरा आहे? 50-1 वर्ष झाली। बरेच वर्षापासून ही परंपरा चालत आली, पूर्वीपासून आजी पंजांपासून चालत आली आहे। म्हणजे नियोजन कोण करत येत काय? सगळे तरुण मंडळाचं असतं। हा ना, म्हणजे गावातील ग्रामस्थ। हा ना, तर चला आता मित्रांनो आपण पाहतच आहे शिंगणवाडी तर या ठिकाणी आहे। तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा बोहडा आहे तो बघणार त्याला कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्ही। चला मित्रांनो आता इकडे चालू आहे मेकअप। तर इथे आता सजावट चालू आहे। तुमचा कंचा पात्र आहे काय? गणपतीचा आहे का? हा लगेच आहे तुमचा? हा तर आता इथं गणपतीचा पात्र आहे। पूर्ण मेकअप झाले तुमची सगळी? हा ना, तुम कोण कोण आहे पात्रात काय? हा ना, तुमच्या एकट्याच पात्र आहे काय? हा तर आता इथं गणपतीचा आहे। अजून इकडं मेकअप चालू आहे मित्रांनो। या मेकअप बिकअप अजून चालू आहे। बरेच टाइम मेकअप चालू आहे मित्रांनो। चला इकडे बरेच कोणची देवी आहे? हा आणि मस्त मला सोडलं या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले। नंतर सुद्धा आमच्या मंडळाकडे
मित्रांनो, बोहडा चालूच आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी गावकरी मंडळींनी माझा पण सत्कार केला, कारण या गावामध्ये बरेचसे लोक माझे व्हिडिओ पाहतात, कारण बरेचसे मित्र या ठिकाणी भेटले आणि ते आवर्जून म्हणतात की तुमचे व्हिडिओ आम्ही सतत पाहतो। त्यामुळे मला पण खूप आनंद झाला, कारण आपले व्हिडिओ अनेक ठिकाणी बघतात आणि प्रत्येक गावामध्ये पण बघतात। तर चला, हा व्हिडिओ आहे तो कंटिन्यू आज्ञा महाराज वशिष्ठ मुनी ह्या ठिकाणी प्राप्त करावे, फार उत्तम आहे। खरं तर आदिवासी वस्तीमध्ये प्राचीन काळापासून अनेक दंतकथा प्रचलित आहेत। त्या कथा योग्य वेशभूषा व योग्य कलेच्या माध्यमातून योग्य सांगड घालून आपण त्या सर्वांसमोर प्रस्तुत करत असतात। खरं तर शिंगणवाडी गावाला शृंगर्षी ऋषींचा चरण स्पर्श लाभले आहे, त्यामुळे या गावाला एक रामायणाचा वारसा लाभला आहे। त्यामुळे या निमित्ताने आपण जे रामायणाच्या कथेचे जे प्रस्तुत कथा केल्या आपण, ते अतिशय कौतुकास्पद आहे। खरं तर आदिवासी समाज हा मुख्य प्रवाहापासून अलिप्त राहिलेला आहे, कारण आदिवासी समाजाचे वास्तव्य हे डोंगरदऱ्यांमध्ये असते। परंतु त्याही परिस्थितीत आपण आदिवासी संस्कृतीसोबत कला व पौराणिक कथांची योग्य सांगड घालून हा जो घोड्याचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतात, ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे। खरं तर आजकाल आपल्या आदिवासी समाजाला ज्या सवलती लाभलेल्या आहेत, या सवलती आपण या सवलतीचा अधिकाधिक लाभ घेतला पाहिजे। परंतु कुठेतरी आदिवासी युवकांमध्ये ही जागरूकता कमी आहे। त्यामुळे माझे सर्व सुशिक्षित युवक युवतींना असे आवाहन आहे की आपल्या आदिवासी सवलतींचा योग्य ती माहिती घेऊन या सवलती आपल्या समाजापर्यंत जास्तीत जास्त कशा पोहोचवल्या जातील, यासाठी आपल्या सर्वांचा सक्रिय सहभाग असणे अतिशय अपेक्षित आहे। धन्यवाद।
तुला जर यज्ञ सफल करायचा असेल तर विभांडक ऋषीचा पुत्र ऋषीशृंगा याला ह्याच ठिकाणी आणावं लागेल आणि त्याच्याच हातून तुझा यज्ञ सफल होईल असा माझा तुला आशीर्वाद आहे. अरे वशिष्ठ मुनी हो त्याला अंधार कसे याचा मार्ग सांगा. अगदी बरोबर राजा, अगदी बरोबर. तू अगदी उचित प्रश्न विचारलेला आहे. कारण ऋषी शृंगाला मानवदार कशी आहे त्यामुळे त्याला मोहित करून या ठिकाणी आणावे लागेल. परंतु तो तसा येणार नाही. म्हणून त्याला मोहित जर करायचे असेल तर तू रुद्राच्या नावाने शिव मंत्राचा जप केल्यानंतर आमदेवासह पूर्वशी गोत्राची रंबा किलो तबा किरले का या सर्व अप्सरा याच ठिकाणी ऋषी शृंगाला मोहित करून घेऊन येते असा माझा तुला आशीर्वाद आहे. हे उत्तम आहे. राजा दशरथ मी सत्यलोकी गमन करतो. आता काय चला परंतु 2 मिनिटासाठी हा आपण जीवनामध्ये साजरे करत असतो. ही नुसता आनंद घेण्यासाठी नसते तर याच्यामध्ये काहीतरी उद्देश असतो. आपण जो जीवन साजरा करतो त्या आई कशाही मातेला विनंती करतो की आई यावर्षी आम्ही तुझी यात्रा साजरी करत आहोत आणि आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांना सर्व माता भगिनी सर्व पशुपक्ष्यांना सुख आणि समाधान देऊ. आमच्यावरती आलेलं संकट दूर कर. आमच्या जे शेताची जे आम्ही कामं करतो त्यांना चांगले देऊ अशी आम्ही आराधना करत असतो. आम्ही खरं तर हा जो आदिवासी कला संस्कृतीचं जोपासायचं जे कार्य आहे ते अतिशय सुंदर असं या शिंगणवाडी मंडळाने या ठिकाणी किती निसर्ग पुढे खरं तर आपण आदिवासी हे निसर्ग पूजक आहोत आणि निसर्ग पुढे कोणाचंच काही चालत नाही तरी सुद्धा आज निसर्गाने त्यांचे कष्ट पाहता त्यांची मंडळी पाहता आज त्यांना खरं तर या ठिकाणी पावसाने त्यांना सवलत दिली आणि हा अतिशय उत्कृष्ट असा या मंडळाने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. खरं तर मी त्यांना धन्यवाद देतो की खरंच तुम्ही आदिवासी कला संस्कृती जोपासायचं काम करत आहात आणि जास्ती वेळ बोलणार नाही. परंतु एक निगंट आहे श्रेय नेतृत्वांना. कारण बुहार म्हटलं तर पहिले 5 सोंड आणि नंतरचे सकाळी जी आईचा आपण मिरवणूक करतो तो खरं तर बुहारा आणि मधली जी मधला जो कार्यक्रम असतो ही नाटक असते. आता सुरुवात मगाशी सांगितलं तुम्ही एक नाटक बसवणार आहोत त्याच्यात कोणताही नियोजन नको. पण हे सांगण्याचं कर्तव्य एवढंच की बऱ्याचशा कलाकारांनी आतापर्यंत बुहारा केला तो बाजूला ठेवला आणि मधलंच जे नाटक आहे तेच मी त्याचं काम सुरू केलं. तर माझे सर्व लेखक बांधवांना विनंती आहे की आमच्या आदिवासीचं अस्तित्व जेणेकरून कमी होणार नाही असं काही लिखू नका. जर एखाद्या लेखकाला माहिती नसेल तर असे जे ज्येष्ठ कलाकार ज्येष्ठ व्यक्ती ज्या प्रत्येक गावामध्ये असतात त्यांच्यातून त्वरित माहिती द्या आणि जबाबदारीचं लेखन करा जेणेकरून आमच्या अस्तित्व कमी होणार नाही. एवढीच या ठिकाणी या निमित्त सर्व बांधवांना विनंती करतो आणि म्हणतो जय आदिवासी. आपली उपस्थिती दाखवून दिली
तू त्याची काही चिंता करू नको. मी माझ्या पुस्तकाच्या पाण्याच्या सुगंधाने तुझी तृणाला ह्या ठिकाणी घेऊन येतो. फार उत्तम आहे.
तुझ्या थोर पुत्राची सेवा करेल असा पण माझा पूर्ण आशीर्वाद आहे. फार उत्तम आहे. देशात राजा मी सर्व लोकी गमन करतो. तुमचा हनुमानाचा पात्र आहे का? हा ना? मित्रांनो, या बोहड्याला मी जवळपास 2-1 वाजेपर्यंत थांबलो. म्हटलं चला आता झोपायला जायचं आहे.
तर मित्रांनो पुढील तर इथपर्यंत शूट केला आहे. मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे करा आणि ज्या मित्रांनी लाईक केलं नसेल लाईक पण करा. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.